हा व्हिडिओ तुमच्या मनाला बळ देण्यासाठी, अंधारातून बाहेर पडण्याची प्रेरणा देण्यासाठी आहे. कधीही हार मानू नका हे सांगण्यासाठी, आशेचा किरण दाखवण्यासाठी ही कथा आहे. जीवन संपत नाही हे पटवण्यासाठी आहे. तुमच्या अंतर्मनाला जगवण्यासाठी प्रयत्न आहे. स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी स्मरण आहे. तुमची कथा अजून बाकी आहे. जर कथा मनाला स्पर्श करत असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील प्रेरणादायी कथा चुकवू नका. तुमचा पाठिंबा आम्हाला बळ देतो. एक क्लिक कुणाला जगण्याची आशा देऊ शकतो, हे लक्षात ठेवा. तुमचा प्रतिसाद आम्हाला महत्त्वाचा आहे. चला आता कथेला सुरुवात करूया. रात्री उशिरा मंगेश घरी परतत होता. रस्ता शांत होता. मन अस्वस्थ होते. आईचा मिस कॉल मोबाईलवर दिसत होता. त्याने परत कॉल का नाही केला? मनात भीती का वाढत होती? आईने दिवसभर काही सांगायचे होते. तो इतका व्यस्त का झाला? आई शांत का झाली होती? घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता. लाईट चालू असूनही शांतता होती. आईने उत्तर का दिले नाही? स्वयंपाकघरात भांडी का पडली होती? खिडकीतून थंड वारा आत येत आईचा आवाज कुठे हरवला होता? त्याच्या छातीत धडधड वाढत होती. काहीतरी चुकीचे घडले का? टेबलावर एक चिठ्ठी ठेवलेली होती. ती आईनेच लिहिली असेल का? मंगेशचे हात थरथर का कापत? त्या चिठ्ठीत काय लिहिले होते आईने? माफी का मागितली होती? तिने अचानक निर्णय का घेतला? त्याने आधी का लक्ष दिले नाही? आई इतकी एकटी कधी झाली? चिठ्ठीत फक्त काही शब्द लिहिले. माझ्या मुला, तू आनंदी राहा. मी ओझे झाले असे वाटते. हे वाचून तो कोसळला खाली. आईला असे का वाटले? त्याने तिच्याशी शेवटचे कधी बोलले? तिच्या डोळ्यात वेदना का दिसल्या? तो इतका दूर कसा गेला? त्याने घरभर आईला शोधले. मंदिरात ती बसलेली दिसली. डोळ्यात अश्रू, हातात फोटो होता. त्या फोटोमध्ये त्याचे बालपण होते. आई शांत का रडत होती? त्याने जवळ जाऊन हात धरला. आईने हसून विचारले, तू आलास? तिला चिठ्ठी लिहावी का लागली? आई म्हणाली, मी जात नव्हते. तुझी परीक्षा घ्यायची होती. तू खूप दूर गेला होतास. माझ्याशी बोलणे का बंद केले? माझ्या वेदना तुला दिसल्या नाहीत? मी ओझे वाटते का तुला? तू इतका शांत का झालास? माझा मुलगा हरवला का? मंगेशच्या डोळ्यात पश्चात्ताप दाटला. तो खूप ताणात अडकला होता. आईला सांगणे त्याने टाळले. स्वतःच्या वेदना लपवल्या. सतत आईला एकटेपणा जाणवला. खोल दोघेही शांततेत तुटत होते. कोणी आधी बोलले असते तर आज ही भीती निर्माण झाली नसती. आईने त्याला मिठी मारली. माझा मुलगा मजबूत आहे म्हणाली. समस्या आल्या तरी आपण सोबत एकमेकांशी बोलणे थांबवू नको. जीवनात अंधार येतो. कधी पण घरात दिवा पेटता ठेव. मी आहे तुझ्यासोबत कायम. तू हार मानू नकोस. त्या रात्री दोघेही खूप रडले. मनातील सगळे शब्द बाहेर आले. गैरसमजांचा अंधार दूर झाला. आई ओझे नव्हती कधीच. तोच स्वतःला दूर नेत होता. भीती कल्पनेत वाढत होती. सत्य इतके भयानक नव्हते. फक्त संवाद हरवला होता. मग प्रश्न काय होता खरा? आई जाणार होती का खरेच? की मंगेश हरवत होता? आतून भीती खरी होती की कल्पना? उत्तर साधे पण कठीण होते.
दोघांनीही शांतता निवडली होती आणि शांतता कधीकधी घातक गैरसमजांचा राक्षस बनते. खरा शत्रू परिस्थिती नव्हती, खरी भीती एकटेपणाची होती. ज्याला आपण शब्द देत नाही तो अंधार मोठा होत जातो. आईला ओझे वाटत नव्हते. मंगेश स्वतःला हरवू लागला. त्याने मदत मागितली नाही. आईने वेदना सांगितले नाहीत. उत्तर शेवटी स्पष्ट झाले. संवाद थांबला की नातं तुटते. भीती बोलली नाही तर वाढते. अंधार मनातच निर्माण होतो. एक मिठी अनेक प्रश्न मिटवते. एक शब्द आयुष्य वाचवतो. एक कॉल नातं परत जोडतो आणि आशा पुन्हा जन्म घेते. जर तुम्हीही शांततेत तुटत असाल तर आज कोणाला तरी फोन करा. मनातील शब्द बाहेर काढा. आईशी बोला, मित्राशी बोला. जीवन संपवण्याचा विचार नको. तुमची कथा अजून बाकी आहे. अंधार कायमचा नसतो. कधी फक्त दिवा पेटवण्याची हिंमत ठेवा.